10 मे नंतर या 3 कारणांमुळे तुरीच्या दरात होणार मोठा बदल। तर तुरीच्या मुक्त आयात धोरणाला 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ। राज्यातील महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये सध्या तुरीला 7,200 ते 8,000 रुपयांचा बाजारभाव मिळतोय। तर यंदा तुरीची जी काय खरेदी आहे ती 8,000 रुपये प्रति क्विंटल या हमीभावाने त्या ठिकाणी होणार आहे। गेल्या महिन्यापासून तुरीचे जे काय दर आहे ते 15 ते 20% घटलेले आहे। एकंदरीतच सरकारची मुक्त आयात धोरणाची नीती आणि पिवळ्या वाटाण्याचा वाढलेला वापर यामुळे तुरीच्या दरावरती त्या ठिकाणी मर्यादा येत आहे। भारताची एकूण तुरीची जी काय गरज पाहिली तर जवळपास 45 लाख टन एवढी आहे। याशिवाय बाजारात भाव अचानक वाढू नये म्हणून सरकार जे व्यापारी साठेबाजी करतात यांच्यावरती देखील लक्ष ठेवून आहे। मे महिन्यामध्ये जवळपास तुरीचा जो काय हंगाम आहे तो त्या ठिकाणी संपत आलेला असतो आणि याच महिन्यानंतर आवकेत मोठी घट त्या ठिकाणी होत असते। त्यामुळे बाजारभाव हे पुन्हा वाढू शकतात असं एकंदरीतच त्या ठिकाणी बाजारभाव अभ्यासकांच्या वतीनं सांगण्यात येते। नेमकं 10 मे नंतर काय घडणार आहे आणि ती कोणती 3 कारणं आहेत ज्यामुळे तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढू शकतील, सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत काळजीपूर्वक पाहा। चॅनलवरती जर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब देखील करा। शेतकरी बंधूंनो, एकंदरीत तुरीचे बाजारभाव जर आपण पाहिले तर तुरीची मागणी असेल, तुरीचा पुरवठा असेल, याशिवाय आपण जर का पाहिलं तर तूर डाळीची जी काय निर्मिती असेल आणि तुरीची जी आयात आहे या सर्व गोष्टींवरती तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी अवलंबून असतात। सध्या तुरीचे बाजारभाव जर आपण पाहिले तर राज्यातील ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या मग त्यामध्ये हिंगणघाट असेल, अकोला बाजार समिती असेल, जालना बाजार समिती असेल, कारंजा असेल, रिसोड असेल, या सर्व बाजार समित्यांमध्ये तुरीला जवळपास 7,200 ते 8,400 रुपयाच्या दरम्यान मजबूत असा बाजारभाव त्या ठिकाणी मिळतोय। परंतु काही बाजार समित्यांमध्ये तुरीचे दर हे अजूनही घसरले आहेत। दुसरीकडे आंतरराष्ट्रीय स्तरावरती जर का आपण तुरीचे बाजारभाव जर पाहिले तर म्यानमारसारखा जो काही देश आहे यामध्ये तुरीचा साठा कमी होत असल्यानं तिथून येणाऱ्या लेमन तुरीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढलेले आहेत। याशिवाय आफ्रिकन देश ज्यामध्ये टांझानिया असेल, मोझांबिक असेल, इथून त्या ठिकाणी नवीन मालाची जी काही आवक आहे ती आता ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सुरू होईल। तोपर्यंत जागतिक बाजारात पुरवठा हा त्या ठिकाणी मर्यादित राहील। साधारण आपण जर का पाहिलं तर केंद्र सरकारचं जे काय आयात निर्यात धोरण आहे हे देखील बाजारभावासाठी अतिशय महत्त्वाचं त्या ठिकाणी मानलं जातं। मुक्त आयात धोरणामुळे तूर आणि उडदाच्या मुक्त आयात धोरणाला 31 मार्च 2027 पर्यंत मुदतवाढ दिली आणि याचा अर्थ व्यापारी कोणत्याही मर्यादेशिवाय परदेशातून तूर हाही त्या ठिकाणी मागू शकतात आणि याचा फार मोठा परिणाम हा इथल्या शेतकऱ्यांच्या तूर उत्पादनावरती होणार आहे। दुसरीकडं शून्य आयात शुल्क जे काय आहे ते सध्या तुरीवरती त्या ठिकाणी ठेवण्यात आलेलं आहे, जेणेकरून देशांतर्गत त्या ठिकाणी उपलब्धता वाढेल आणि जी काय तुरीचा जो साठा आहे तो त्या ठिकाणी मर्यादित राहील आणि तुरीची जी कमतरता आहे ती त्या ठिकाणी राज्यामध्ये परिणामी देशामध्ये होणार नाही। दुसरीकडे आपण जर का पाहिलं तर देशांतर्गत जे काय उत्पादन आहे तर 2025-26 या वर्षामध्ये तुरीचं जे काय साधारण उत्पादन आहे ते 34.55 लाख मेट्रिक टन राहण्याचा अंदाज आहे आणि भारताला दरवर्षी जवळपास 44 ते 45 लाख टन तुरीची त्या ठिकाणी गरज असते। त्यामुळे उत्पादनामध्ये सुमारे 10 लाख टनांची तूट आहे जी आयातीमधून त्या ठिकाणी भरून काढली जाते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, देशांतर्गत उत्पादनातली जी काय घट आहे आणि म्यानमारमध्ये वाढलेले जे काय दर आहे, याशिवाय चालू असलेली लगीन सराई यामुळे तूर डाळीचे बाजारभाव हे त्या ठिकाणी वाढतच चाललेले आहेत। शिवाय तुरीचे जे काय बाजारभाव आहे ते किमान स्तरावरून खाली येण्याची शक्यता ही कमी आहे। शिवाय सरकारनं जर का जी मुक्त आयातची नीती जी काय आहे ती जर बदलली आणि जर तुरीला जे काय आयात शुल्क आहे ते जर त्या ठिकाणी लागू जर केलं तर तो देशांतर्गत तुरीच्या दरामध्ये मोठी वाढ ही त्या ठिकाणी होऊ शकते। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुमची जर का तूर जर असेल आणि जर तुम्ही ती बाजारामध्ये विक्रीसाठी जर आणणार जर असाल तर रोजचे बाजारभाव पाहून तूर विक्रीचा निर्णय घेणं हे तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर हे त्या ठिकाणी ठरू शकतं।